महाराष्ट्राचा आवाज आपल्या हक्काचा। नवा आवाज महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। तर पाहूया आजच्या महत्त्वाच्या काही घडामोडी। उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात ऑर्थोपेडिक इम्प्लांट ऑपरेशन रखडले असून या ऑपरेशनसाठी दाखल झालेले रुग्ण तब्बल 1.5 ते 2 महिन्यापासून रुग्णालयातच खितपत पडले आहेत। मध्यवर्ती रुग्णालयात महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून ऑर्थोपेडिक इम्प्लांटची ऑपरेशन्स केली जातात। मात्र या योजनेची बिल रखडल्यामुळे ऑर्थोपेडिक इम्प्लांट ऑपरेशनसाठी लागणारे रॉड आणि अन्य साहित्य पुरवठा करणाऱ्या पुरवठादारांचं बिलही थकलं आहे। त्यामुळे या पुरवठादाराने हॉस्पिटलचं साहित्य पुरवठा बंद केला आहे। परिणामी पायात रॉड टाकण्यासाठी दाखल झालेले अनेक रुग्ण मागील 1.5 ते 2 महिन्यांपासून हॉस्पिटलमध्ये खितपत पडले आहेत। हे सगळे रुग्ण हातावर पोट असणारे असून घरातले एकटे कमावणारे आहेत। त्यामुळे त्यांचीही आर्थिक परिस्थिती बिकट बनली असून खासगी रुग्णालयात उपचार घेणं परवडणार नसल्यामुळे मध्यवर्ती रुग्णालयातच पडून राहण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे। या सगळ्याला जबाबदार कोण असा प्रश्न आता उपस्थित झाला असून मध्यवर्ती रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर उत्कर्ष दुधैडिया यांनी योजनेचे पैसे न आल्यामुळे ही परिस्थिती ओढवल्याचं सांगितलं आहे। मात्र ऑन कॅमेरा प्रतिक्रिया देण्यास त्यांनी नकार दिलाय। तर रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनी मात्र या सगळ्या परिस्थितीवर संताप व्यक्त केलाय। मी इथं 1.5 महिने झाले ॲडमिट आहे आणि 1.5 महिन्यापासून माझं अजून काय झालेलं नाही आहे उपचार। डॉक्टरांशी भेटलो तरी डॉक्टर काय बोलत रॉड नाही म्हणून सांगतात ते इथं। आता रॉड कधी येतात काय येतात त्याचं आपल्याला पण काय माहीत नाही। माझे सगळे प्रूफ वगैरे सगळे काही जमा आहेत तिथं। अप्रूव्हल पण आलेलं आहे पण डॉक्टरचं अजून काय नाही। डॉक्टर राऊंडला पण आले तर काय बोलत नाही, काही सांगत नाही। माझी आई पण बनसोडे साहेबांशी जाऊन भेटली, ते पण काही उत्तर देत नाही, काय करत नाही। आता काय करायचं ते त्यांच्यावरच आहे, डॉक्टरांवर। माझ्या घरात मी काम करणारा एकटाच आहे। माझ्या आईवडिलांचं पण वय झालेलं आहे, ते घरीच असतात। मी कमवणारा माझ्या घरात एकटाच आहे आणि मी इथं बसल्यामुळं माझ्या घरची पण परिस्थिती डाऊन आहे आणि मला आता इथं राहूनसुद्धा मलाच कंटाळा आला आहे, कारण की सगळं दुखतं आहे कंबर वगैरे इथं झोपून आणि माझ्या घरची पण परिस्थिती थोडा डाऊन आहे। त्यांचा आमच्या पाय मोडले तर 2 महिने झाले, ते लोक काही उपचारच करत नाही। आम्ही मुरबाडवरून आलो, लांबून आम्ही आलो, ऑपरेशनच करायचे त्यांचं, ते काही सांगतच नाही आम्हाला। होईल असंच बोलतात। कोण नाही, आता मीच करणार ना, मग आता काय करणार त्याला करायला खूप। मग आता काय करायचं, हाल तर होतेच ना। मग आता काय करायचं सांगा। आता आम्ही सरांना भेटते, बोलते तुम्ही करा, आमचं कोण नाही कमवायला, आम्ही 2 माणसं आहेत। बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा सतत अपडेट। तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।